बहुतेक ऍक्टिंग करत करतच जन्माला आली असेल असं मला कधी कधी तेव्हा असा आवाज काढूनच मी कदाचित जन्माला आली आणि त्याच्यानंतर मग हे अजून थांबलंच नाहीये. हो ते तर काय. तुम्हाला ऍक्टिंग करताना आवाजाची मदत होते आणि जर तुम्ही चांगले ऍक्टर आहात तर तुम्ही फक्त डबिंग नाही करत, तुम्ही ते एनहान्स करता तो परफॉर्मन्स. बरोबर. सो इट गोज हँड इन हँड. This is the best part about voice over artist किंवा being in this industry, voicing industry. एक तर छोटी इंडस्ट्री आहे, everybody knows everyone. एक जवळजवळ 5,000 फक्त आर्टिस्ट आहेत. सो पहिल्या 100 मध्ये मी आहे याचा मला आनंद आहे. I love you, you love me, we're a happy family with a big great hug and kiss from me to you. Won't you say you love me too? डोरेमॉनचे 2 सीझन झाल्यानंतर रीमा मला त्रास व्हायला लागला सतत. ये देखो, ये गैजेट मैंने तुम्हारे लिए बनाया है. अगर तुमने अपना होमवर्क नहीं किया तो ये मैं तुम्हें नहीं दे सकता. नोबिता. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर. मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. उन्हाळी सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये TV आता 12 तास लागणार आहे आणि त्याच्यावर डोरेमॉन, निंजा हतोरी, पॉवरपफ गर्ल्स वगैरे 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 ह्या सगळ्या सिरियल्स रिपीट मोडमध्ये लागणार आहेत. त्याच्यामुळे जो आवाज आपल्या घरामध्ये पुढचे 2 महिने एको होणार आहे, म्हणलं आज आपण त्याच आवाजाशी गप्पा मारू. सो माझ्याबरोबर आहे आत्ता मेघना एरंडे. हाय मेघना. हाय रीमा. ही कोण होती आत्ता? ही एक मैत्रीण होती जी कॉलेजमध्ये तुला भेटली होती. ओके. सो मेघनाबद्दल सांगायची गंमत म्हणजे ती रुपारेलला माझी 1 वर्ष ज्युनियर होती आणि ना ती अशी मला कुठूनही बघून अशी जोरात हाक मारायची, हाय रीमा धावत यायची आणि मग ती काहीतरी बोलायला लागायची आणि ती बोलतच राहायची आणि मी अशी तिच्याकडे बघून हो हो नाही नाही नाही. That is so mean. That is so mean. But that is not mean. But yeah, that is so you. Me. That is so me. Yeah. Like, you know. पण मी तुला अजून एक आठवण सांगते हा मेघना, की त्यावेळेला मी म्हणजे टिपिकल मुंबईत वर्सोवा एरियामध्ये लहानाची अशी मी होते राईट. आणि एकदा मला आठवतंय की आपल्या कॉलेजमध्ये एक्सपेरिमेंटल थिएटरचं काहीतरी कॉम्पिटिशन का काहीतरी होणार होतं का फेस्टिवल होणार होतं. आणि तू आलीस कारण तू त्या सगळ्या ह्याच्यात एकदम ऍक्टिव्ह असायची आणि तू आलीस आणि रीमा तुझे बाबा येतील का? आणि मी असं तुला विचारलं माझ्या बाबांचा आणि एक्सपेरिमेंटल थिएटरचा काय संबंध? बिकॉज मी बाबांना तोपर्यंत फक्त फिल्म्स एवढंच पाहिलेलं होतं. त्यांचं थिएटर एवढं मला हे नव्हतं. आणि त्यावेळेला तू म्हणालीस अगं असं काय म्हणतेस, ही इज अ पायोनियर इन एक्सपेरिमेंटल थिएटर. आणि मग मी घरी जाऊन बाबांना म्हटलं बाबा यू आर अ पायोनियर इन एक्सपेरिमेंटल थिएटर. आई ग. आणि मग त्याच्यानंतर ऍक्च्युली मी त्यांच्या थिएटर जर्नीकडे बघायला लागले. स्वीट. मग ती मी नाटकं वाचायला लागली की त्यांनी नेमकी कोणती कोणती नाटकं केली, मग काय हे ते. आणि अशा पद्धतीने मला ते नॉलेज थोडंफार आलं. सो यू वर अ ट्रिगरिंग पॉइंट आय वुड से. आता लक्षात पण होतं पण तू किती गोड आठवण. काय कपडे घातले होते तेही माझ्या लक्षात. ओके. तर मला सांग मेघना की तू लहानपणापासून ऍक्टिंग करतेस. येस राईट. म्हणजे आय थिंक तू बहुतेक ऍक्टिंग करत करतच जन्माला आली असेल असं मला कधी कधी तेव्हा असा आवाज काढूनच मी कदाचित जन्माला आली. सो मला सांग. आणि त्याच्यानंतर मग हे अजून थांबलंच नाहीये. हो ते तर काय. नाही मला हे सांग तू की पहिल्यांदा की मला हे करायचंय, हे ऍक्टिंग मी करणार आहे, मला हे जमतं, हे कधी वाटलं तुला? मला वाटलंच नाहीये ते अजून आणि अजूनही मला वाटत नाहीये. काय सांगतेस? नाही, विद्याताई पटवर्धन म्हणून आमच्या बाई होत्या बालमोहन विद्या मंदिरमध्ये. आता त्यांची तब्येत थोडी खालावली आहे आणि त्या तेवढं बोलूही नाही शकत. पण विद्याताईंनी ओळखलं ते, कारण मी अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये वगैरे असं भाग घ्यायचे आणि ती एक चुणूक त्यांना दिसली. अशा थोड्याशा आगाऊ मुली असतात बघ, खूप बोलतात आणि अशा वेगळ्या लक्षात येतात. त्यातली मी एक होते. सो म्हणजे एवढी आगाऊ नव्हते पण असं अगं मान्य कर, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण विद्याताई नोटिस्ड समथिंग
आणि मग तिने माझ्या आई बाबांना सांगितलं की तर आई बाबा एकदम असं छे आमचं कोणी नाही आहे या क्षेत्रात वगैरे असं. तर ते नाही काळजी करू नका, आय विल बी देअर विथ हर नो मॅटर व्हॉट. म्हणजे तिच्या शूटिंगला सुद्धा मी सोबत असेन आणि नाटकालाही सोबत असेल. आणि मग त्यांनी मला त्यांच्या पहिल्या ज्या नाटकात घेतलं तेव्हा मला एक वाक्य होतं आणि मी जेव्हा शाळेतून बाहेर पडले तेव्हा मी रायटर, डिरेक्टर, ऍक्ट्रेस अशी सगळी बक्षिसं घेऊन बाहेर पडले. सो विद्याताई इज द वन जिने हे नोटीस केलं आणि तिने मला डिरेक्शन पण दिलं की कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. बरोबर. आणि मुळात तिचा हे होतं की भाषा माझी स्पष्ट असावी, उच्चार चांगले असावेत, शुद्ध असावेत, ह्याकडे तिचा जास्त कल होता मोर दॅन एनिथिंग. ओके. सो आय थिंक इव्हन आता जे तू व्हॉइस ऍक्टिंग करतेस, राईट, विल कम टू दॅट, त्याच्यामध्ये सुद्धा विद्याताईंचा खूप मोठा. विद्याताई इनफॅक्ट एवढी फॉर नव्हती व्हॉइसिंगला, कारण तिला असं वाटत होतं की मी चांगली ऍक्ट्रेस होऊ शकते मोर दॅन अ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. राईट. कारण तिचं असं म्हणणं होतं की बीइंग एन आर्टिस्ट, being on screen makes a difference. Yeah, definitely. आणि तुम्ही जेव्हा आवाज म्हणून एक काम करता, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करता, तेव्हा तुम्ही माईकच्या मागे असता, तुम्ही कॅमेऱ्याच्या मागे असता. बरोबर. सो कदाचित तेवढी तू पुढे नाही येणार ही तिला भीती असावी कदाचित. मे बी. पण जग पण किती इव्हॉल्व्ह झालंय ना. म्हणजे ज्या वेळेला तू हे सुरू केलंस त्यावेळेला एवढे चॅनल्स नव्हते, एवढे शोज नव्हते. आता म्हणजे प्रत्येक लहान मूल आणि प्रत्येक घराघरात तुझा आवाज पोचला, अशी परिस्थिती आहे. सो आय एम शुअर शी मस्ट बी व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू. हो असेल. मला हे सांग की ऑन कॅमेरा ऍक्टिंग, आता जसं तू म्हणालीस की ऑन कॅमेरा आपण दिसतो लोकांना, पीपल नो दॅट इट इज अस. बिहाइंड द कॅमेरा तेवढं होत नाही जेव्हा आपण आवाज देतो कोणाला किंवा डिरेक्टर असतो. सो लेट मी टेल यू, सगळ्यांना माहितीच आहे, पण ती एक अमेझिंग रीमा ही खूप अमेझिंग डिरेक्टर आहे आणि मोर दॅन एनिथिंग ती खूप संवेदनशील आहे. शी मे कम अक्रॉस ॲज अ व्हेरी स्ट्रॉंग पर्सन, पण ती अत्यंत संवेदनशील आहे आणि प्रॉब्ली ती ऍक्ट्रेस असल्यामुळे ती जास्त समजू शकते जेव्हा ती डिरेक्शन करते तेव्हा. म्हणजे you think about actors more than. Yeah, so I've grown up with an actor, so I'm like, yeah. We're going to talk about this, Reema. We will. पण मला तुला हे विचारायचंय की एवढी चांगली तू ऍक्ट्रेस असताना, म्हणजे मी कॉलेजमध्ये तुझे परफॉर्मन्सेस पाहिलेले आहेत, नंतर टेलिव्हिजनवर पण पाहिलेलं आहे, पण तू पडद्याच्या मागे जायचं ठरवलंस. येस. राईट. सो पडद्याच्या मागे ज्या वेळेला तू ऍक्टिंग सुरू केलंस, कारण हे पण एक प्रकारचं ऍक्टिंगच असतं. ऍब्सोल्युटली. सो आपल्या श्रोत्यांना तू हे सांग की व्हॉइस ऍक्टिंग आणि ऑन कॅमेरा ऍक्टिंग ह्याच्यातला मुख्य फरक काय असतो? फरक तर ह्याच्यामध्ये डेफिनेटली आहे, पण मी असं म्हणेन की या दोन गोष्टी एकमेकांना पूरक आहेत मोर दॅन फरक. पूरक म्हणजे कॉम्प्लिमेंटरी आहे. कारण जर तुम्ही चांगले व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहात तर तुम्हाला ऍक्टिंग करताना आवाजाची मदत होते, आणि जर तुम्ही चांगले ऍक्टर आहात तर तुम्ही फक्त डबिंग नाही करत, तुम्ही ते एनहान्स करता तो परफॉर्मन्स. बरोबर. सो इट गोज हँड इन हँड. ओके. सो आता समज तुम्हाला एक कुठलंही वाक्य दे, तर तो ऍक्टर कसा म्हणेल आणि डबिंग आर्टिस्ट कसा म्हणेल हे मी तुला करून दाखवते. एक जस्ट एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक कुठलंही वाक्य दे. वही आज दिन है जब वो मुझे छोड़ के चली गई. आता हे जर डबिंग आर्टिस्ट असेल तर तो कसं म्हणेल, वही आज दिन है जब वो मुझे छोड़कर चले गए. म्हणजे असं एक टिपिकल हे असेल. पण हेच जर मी ऍक्टर असेल, मी थिएटर केलेलं आहे, मी समज ऍक्टिंग केली आहे, तर मी वही आज दिन है जब वो मुझे छोड़कर चली गई थी. सो आय युज्ड माय ब्रेथ्स, आय वर्कड ऑन माय पॉजेस. करेक्ट. मी त्याच्यामध्ये. सो ऍक्टर असल्यामुळे तुम्ही यू साऊंड डिफरंट. You think about the line, you think about expressions, you think about that character. Yeah. But when you're just a voiceover artist, तू फक्त ते म्हणतेस because तुला एका पद्धतीने म्हणायचं आहे. So you can feel the difference between two lines, right? Yeah, totally. So मला असं वाटतं की being an voiceover artist, मला जास्त माझ्या ब्रेथ बरोबर, माझ्या एअर बरोबर, माझ्या स्पीड आणि व्हॉल्यूम बरोबर खेळता येतं when I'm acting or anchoring. अँकरिंग तर खूपच फरक पडतो ऑफकोर्स वेन युअर अ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, बिकॉज तुला अड्रेस करायचं आहे 10,000 लोकांना, राईट. मग तुझा थ्रो कसा असला पाहिजे, बरोबर, किती हे असलं पाहिजे. मग तू समज एखादं
काहीतरी इमोशनल बोलतेस, मग तेव्हा हाऊ यू कॅन कंट्रोल युअर व्हॉइस इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स. ते जे तुझे उतार चढाव आहेत ना, ते तुला सगळ्यांपेक्षा वेगळं ठरवतात. सो डेफिनेटली व्हॉइस ऍक्टिंग आणि बिंग अन ऍक्टर, इट्स कॉम्प्लिमेंटरी मोर दॅन फरक, इट्स पूरक. नाईस, व्हेरी नाईस. पण मला याच्यामध्ये अजून एक टेक्निकल प्रश्न आहे की जेव्हा आता वेगवेगळ्या भाषांमधून तुम्ही हिंदीमध्ये करता, राईट? आय थिंक तू जॅपनीज इंटू हिंदी गेलेला आहेस, इंग्लिश इंटू यू नेम इट बेबी, यू नेम इट. आय नो. आणि त्याच्यामध्ये डेफिनेटली हे एक टेक्निक असतं की जे समोरचा ॲनिमेटेड कॅरेक्टर आहे किंवा जो ऍक्टर आहे, ऍक्ट्रेस आहे, तिचं जे लिपसिंक आहे त्याच्याशी पण तुम्हाला मॅच करावं लागतं. हो, आता रिसेंटली म्हणजे अगदी आत्ता ह्या आठवड्यामध्ये नेटफ्लिक्सवरती क्वीन मेकर नावाची एक कोरियन सिरीज आली आहे. त्याच्यामध्ये ओ क्युंग सुक जे क्वीनचं कॅरेक्टर आहे ते मी डब केलंय. सो कोरियन डब करताना ती इतकं फास्ट बोलते किंवा मध्ये समजत मी तर ते एवढं आपण प्रोलॉंग करतच नाही. बरोबर. मग त्याच्यामध्ये तू कसं बसवशील? मग शेवटचा तो आ मॅच केला आणि त्याच्या आधीच स्पीड वाढवून मग नंतर मी हळू आले आणि मग मी ते हे केलं. सो यु नो इट मेक्स अ डिफरन्स, कारण त्यांची बोलायची पद्धत दो इट्स व्हेरी एशियन, पण तिथे मला असं झालं की मला मोठे मोठे पॅच. मग मी काय केलं, आपलं टेक्निक वापरलं. एक 3-4 वेळा रिहर्सल करायची, पॉझेस मार्क करायचे आणि जिथे वरचा ॲरो आहे म्हणजे तिथे मला हाय पिच जायचंय, खालचा ॲरो म्हणजे मला इथे थोडं लो जायचंय, कॉमा काढला म्हणजे मला इथे डॉट पॉज घ्यायचाय, फुल स्टॉप म्हणजे मला पूर्ण पॉज घ्यायचाय, दंड काढला म्हणजे इथे हा टॉपिक संपलाय, इथे एक्सप्रेशन बदलायचे. असे ना मार्किंग करून घेतले मी मोठे मोठे तिचे जे सोलोलोकी आणि जे मोनोलॉग्स होते. कारण हे बघ, आता आपल्याकडे पूर्वी आम्ही जसं डब करायचो तेव्हा पंच इन पंच आउट असायचं, म्हणजे जिथे बोललंय तिथेच बोलायचं, जिथे थांबलंय तिथेच. आता तसं नाहीये. टेक्नॉलॉजी हॅज इव्हॉल्व्ड सो मच. आता प्रो टूल्स आहे, नियंड आहे, ह्या आहे त्या आहे, आम्ही कुठेही काही बोललो किंवा एक वाक्य केलं तरी चालणार आहे, पण माझा फ्लो जाईल. हो, ऑफकोर्स. सो त्याच्यात मला 4 एक्स्ट्रा रिहर्सल करायला लागल्या तरी माझा जो एकसंध डायलॉग होणार आहे दॅट इज मोर पॉवरफुल देन कट. ऑल्सो अनदर थिंग, करेक्ट मी, म्हणजे माझं हे ऑब्झर्वेशन आहे, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की ज्या वेळेला आम्ही आता वर्ल्ड सिनेमा बघतो, स्पेशली एशियन, राईट, किंवा जॅपनीज, तर ते आपल्याला व्हिज्युअली इमोशन दिसत असली तरी त्यांच्या टोनॅलिटीमध्ये ती इमोशन नसते. हो, हा खूप फरक पडतो आहे ना, हे बरोबर. ॲब्सोल्युटली. म्हणजे 2 गोष्टी विच आय रिअली वॉन्ट टू टॉक अबाउट इज खूप अंडर प्ले केलं जातं, जे आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे मसाला, बॉलिवूड, साऊथ, म्हणजे साधं बोलताना सुद्धा आपले इतके अप्स अँड डाऊन असतात आणि ते फुल आपल्यामध्ये ड्रामा आहे ना, दॅट्स लाईक. आणि तिथे एकदम अंडर प्ले ग, म्हणजे तोंड सुद्धा उघडत नाहीयेत. अरे कधी संपलं वाक्य, अरे काय इथे रिॲक्शन होती, असं इतकं वाटावं. सो ते अंडर प्ले करणं इज व्हेरी डिफिकल्ट, राईट, बिकॉज तो एक तर अंडर टोन आहे, त्याच्यात तुम्ही स्पष्ट बोलायचंय, त्याच्यात तुम्ही तोंड न उघडता बोलायचंय. बरं, आपल्याला तर भॅ भॅ करायची सवय असते. हो, बरोबर. ओव्हरऑल सुद्धा म्हणजे एका रूम मधनं दुसऱ्या, इरा काय करतेस, हेच असतं आपलं. म्हणजे तिथे जाऊन उठ ना, तिकडे जाऊन बघ. तसं नाही होत आपल्याकडे. मोकळं ढाकळं असतं. आणि अशा वातावरणातून एकदम म्हणजे क्लासी, एलिट आणि हे सगळं करणं, हे थोडंसं आता माझं गुरुमंत्र किंवा माझा एक असा कानमंत्र आहे की फॉलो युअर पायलट. स्वतःचं डोकं लावू नका. त्यांनी ऑलरेडी करून ठेवलंय, राईट? सो वेन इट इज इंटरनॅशनल सिनेमा, जस्ट फॉलो, तंतोतंत, काहीही त्याच्यामध्ये करायला जाऊ नका. पण मग दॅट्स द की. व्हॉट अबाउट द इमोशन पार्ट? त्यांनी जे केलंय तेच करा. बिकॉज तू जर दुसरं करायला गेलीस किंवा तू आता स्वतःचं काहीतरी ऍड ऑन करायला गेलीस, दॅट डझंट मॅच आणि इट लुक्स आर्टिफिशियल. करेक्ट. सो इफ यू वॉन्ट टू कीप इट नॅचरल, यू नीड टू साऊंड, म्हणजे 100% त्यांनी जे केलंय त्यांनी फक्त तर एवढंच कायचं ची गरज नाही. सो जर तुम्हाला काही ठिकाणी पायलट इज द गुरु, तेच फक्त फॉलो करा. 4 वेळा ऐका, इट्स ओके. रेकॉर्डिस्ट काही म्हणत नाही की मी परत प्ले नाही करणार, त्यालाही माहितीये की तुमची अर्ज आहे ही की चांगलं करायचंय, बरोबर. तर पायलट हे तुम्हाला फॉलो करायलाच पाहिजे. बट समटाइम्स जेव्हा मी नवीन ऍक्ट्रेससाठी खूप डब केलंय, नवीन ज्या येतात, राईट, आणि मग त्यांनी काहीच इमोशन्स दिलेले नसतात, त्या फक्त दिसायला सुंदर असतात किंवा त्या नवीन असतात, त्यामुळे त्या घाबरलेल्या असतात.
मग तेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा असं म्हणजे अवसान आणून ते करावं लागतं. राईट. सो देर आर टू थिंग्स. एक तर तुम्ही ते एनहान्स करण्यासाठी करताय किंवा तुम्ही तंतोतंत करताय. याच्यामध्ये आय वुड लव्ह टू शेअर अन एक्सपिरियन्स ऑफ माय ना, हा. की एनहान्समेंटचं जे तू म्हणत होतेस, ज्या वेळेला मी माझी पहिली फीचर फिल्म केली, अराराबा आता तरी थांबा, त्यावेळेला बिलीव्ह मी, एक तर पहिली फिल्म होती आणि त्याच्यामध्ये सगळे 13-14 मेजर स्टारकास्ट होते. त्याच्यामुळे सेटवर तर मी हरवलेली होते वाईल शूटिंग. आय वॉज कम्प्लिटली लॉस्ट. आणि मग ज्या वेळेला एडिटिंग टेबलवर ती एडिट झाली आणि हे केलं, त्यावेळेला मग मी जे इमोशन्स मिस झाले होते ऍक्टर्सचे, ते मी करून घेतले. क्या बात आहे. सो दॅट हेल्प्ड मी. सो तू जे मला मगाशी म्हणत होतीस की तू जो एक प्रश्न मला विचारला, माझा असा प्रश्न होता की युअर अन डिरेक्टर, सो ॲज अन डिरेक्टर तुला असं वाटतं की डबिंगनी हानी होऊ शकते का? नाही. सो इट ऑल डिपेंड्स ऑन द डिरेक्टर ऑफ द फिल्म ऑल्सो. अच्छा. ओके. किंवा डबिंग डिरेक्टर आपण ज्याला म्हणतो, की त्याला त्या डबिंग मधून काय काढून घ्यायचंय. ओके. सो बऱ्याचदा असंही होतं, म्हणजे माझ्या एका शॉर्ट फिल्मच्या बाबतीत असं झालं होतं की एक अख्खा मेजर सीन होता, विच वॉज अ गेम चेंजिंग सीन ऑफ दॅट फिल्म, आणि त्याच्यामधले लास्टचे 2 वाक्यच शूट करायचे राहिले होते. ओ माय गॉड. शूट करायचे राहिले कारण ऍक्टरच अवेलेबल नाही झाला. असे काय 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 बापरे. सो मग मी ते क्राऊडचे शॉट्स घालून त्याच्यावर व्हॉइस ओव्हर मध्ये त्या 2 लाईन्स घेतल्या त्या ऍक्टरकडून. सो अ डबिंग कॅन मेक ऑर ब्रेक युअर फिल्म. कारण जर तुमच्या ऍक्टरनी अफलातून ऍक्टिंग केली असेल आणि तुम्ही त्याला फ्लॅट व्हॉइस दिला, तर इट कॅन किल युअर फिल्म. बट ऍट द सेम टाइम देर आर सो मेनी फिल्म्स ज्या आपण बघतो की ज्याच्यामध्ये ऍक्टरच्या चेहऱ्यावरची माशी नाही हलत, डबिंग मध्ये त्या ऍक्टरनी कमाल केलेली असते. ओके. किंवा व्हॉइस ओव्हर आर्टिस्टनी कमाल केलेली असते. सो ऍज अ डिरेक्टर जर तू मला हे विचारलंस तर ऍक्च्युअली हॅट्स ऑफ टू यू गाईज. तुम्ही एक वेगळं परिमाण देऊ शकता फिल्मला किंवा एनी व्हिज्युअल कॉन्टेंट. आणि आता थोडंसं ना रेकग्निशन मिळायला लागलंय. आधी एवढं नव्हतं. म्हणजे जपानमध्ये इफ यू गो, सेईओ म्हणतात त्यांना, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, ते ब्रँड अँबॅसेडर्स वगैरे असतात. म्हणजे दे आर लाईक ट्रीटेड ॲज सेलिब्रिटी. आपल्याकडे तसं नाहीये. आणि आपल्याकडे आता हळूहळू रेकग्निशन मिळायला लागलंय. माझी एक क्लिप व्हायरल झाली होती 2015 मध्ये, जेव्हा माझा एक थँक्यू स्पीच होता, विच इज लाईक त्याच्यामुळे मला जास्त ओळख मिळाली. आणि इनफॅक्ट आता रिसेंटली मी बाहुबली मराठीमध्ये डब केला, तर त्याच्यामध्ये आता राजमाता आणि शिवगामी, यु नो, तर मी त्यांना म्हटलं की आपण एक काम करूया, आपण ना मौसमचा ट्रॅक, तिचं जे आविर्भाव आहे तो जास्त ठेवूया. कारण साऊथ मध्ये ते झालं, पण मौसम जिने हिंदीमध्ये डब केलंय ते जास्त गाजलं आणि पोचलं लोकांना. एक्झॅक्टली. म्हणजे आता जर मौसमचं हे आवडतंय तर मग मी साऊथ फॉलो करण्यापेक्षा तिचं जे एक्सप्रेशन्स आहेत ते फॉलो करते. सो इट विल मॅच ऑल्सो. आणि जे लोकांच्या डोक्यात एक ऑलरेडी हिंदीचा पगडा आहे, तर मग मी तिथे मौसमला फोन करून विचारला, म्हटलं मौसम आता हे मी मराठीत करतीये, आप यू फाइन राइट? एंड शी इज लाइक, ओ माय गॉड, अरे नहीं आपने फोन क्यों करना, नहीं मैं आपको कॉपी करने वाली हूँ, गिव मी परमिशन. एंड शी इज लाइक, अरे ऐसा मत बोलो वगैरे. पण म्हणजे इतकं ते ईज आहे 2 आर्टिस्ट मध्ये. दिस इज द बेस्ट पार्ट अबाउट व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट किंवा बीइंग इन दिस इंडस्ट्री, व्हॉइसिंग इंडस्ट्री. एक तर छोटी इंडस्ट्री आहे, एव्हरीबडी नोज एव्हरीवन. एक जवळजवळ 5-1 हजार फक्त आर्टिस्ट आहेत. सो पहिल्या 100 मध्ये मी आहे, याचा मला आनंद आहे. सो युअर कॉम्पिटिशन इज विथ युअर सेल्फ, नॉट विथ अदर्स. तू ऑडिशन प्रत्येक वेळेला तुला द्यावीच लागते, आणि हुएवर इज द क्लोजेस्ट गेट्स द रोल, बॅक्स द रोल. इट्स नॉट अबाउट की तू किती वर्ष काम केलंय, मी किती वर्ष काम केलंय, दॅट डझंट मॅटर, यु नो. सो त्याच्या जे चांगलं परफॉर्म करेल त्याला ते मिळेल. याच्यामध्ये काय असं वशिला आहे किंवा हिची ओळख आहे, तिची ओळख आहे, असं नाहीये. आणि बऱ्याच वेळेला जे खूप टॅलेंटेड असतात त्यांना स्टार किड्स म्हणून हिणवलं जातं. आणि माझा रोग थोडासा तुझ्याकडे आहे. मी तुझा इंटरव्ह्यू घेणार आहे, तू माझा नाही. अरे पण मला माझी मैत्रीण आहेस तू, सो मला तुला हे विचारायचं आहे की तू भयानक टॅलेंटेड असून सुद्धा बऱ्याच वेळेला तुला स्टार किड म्हणून हिणवलं जातं. वेरॅज तुझी वेगळी आयडेंटिटी तू केलीस, वेरॅज म्हणजे तुझे स्वतःचे मेहनत, स्वतःचे कष्ट हे वेगळे, तुझं स्ट्रगल वेगळे, पण तुला ते असं प्लेट मिळाली असं बऱ्याच वेळेला म्हणलं गेलंय. तर तुला वाईट वाटतं का? मला वाईट नाही वाटत ऍक्च्युली, बिकॉज ना आय हॅव रिटन इट ऑफ टू द इग्नॉरन्स ऑफ पीपल, की त्यांना माहिती नाहीये
माझा काय स्ट्रगल आहे तो. ओके. राईट. म्हणजे मी हे जेव्हा अगदी माझी पहिली फिल्म आली होती तेव्हाही म्हणलं होतं की हो ठीक आहे, आम्हाला शिडीवरच्या पहिल्याच्या ऐवजी 5व्या पायरीवर बसवतात, पण त्या 5व्या पायरीपासून वरचं सगळं आम्हाला चढायचं असतं अँड इट इज मोर डिफिकल्ट. पहिली पायरी जेव्हा तुम्ही चढता तेव्हा पहिल्यानंतर दुसरी, दुसऱ्यानंतर तिसरी, हे इज अ नॅचरल प्रोग्रेशन. बरोबर. पण ज्या वेळेला तुम्हाला डायरेक्टली 5व्या पायरीवर बसवतात त्यावेळेला 5व्यावरून मग त्यांची अशी अपेक्षा असते की म्हणजे तुला खालच्या 4ही पायऱ्यांचं सगळं माहितीच आहे, एक्सपेक्टेशन्स असतात, आणि दॅट मे नॉट बी ट्रू. राईट. सो सुरुवातीला मला खूप त्रास व्हायचा ह्याचा, पण नंतर आता मी सोडून दिलेलं आहे. मी आता म्हणते की ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं हो 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 मी खूप लकी आहे, हो 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 मला सगळं अगदी ऑन अ प्लॅटर मिळालं, ओके नो प्रॉब्लेम. ओके. आता हॅव्हिंग सेड दिस आय वुड से की डेफिनेटली स्टारकिड असण्याचे काही फायदे आहेत, टोटली आहेत. ते कसे घ्यायचे ते आपल्यावर असतं. बरोबर. ओके. सो फायदे हे आहेत की तुम्हाला एंट्री, प्रत्येक डोर तुमच्यासाठी उघडतं. ओके. ते डोर उघडं ठेवून त्याच्यामध्ये एंट्री मिळवायची किंवा नाही मिळवायची, इट्स अप टू अस. ओके. आणि ती एंट्री मिळाल्यानंतर त्या एंट्रीचं तुम्ही काय करता हे तुमचं क्रेडिट असतं. राईट. बरोबर. म्हणजे यू कॅन एंटर अ रूम बट वेदर यू सिट इन इट ऑर यू स्टँड इन इट ऑर यू जम्प इन इट इज अप टू यू. आय नो. पण तुला असं नाही वाटत आणि लकीली मेघना तुलाही माहितीये की आपली इंडस्ट्री अशी, की तुमच्यामध्ये टॅलेंट असलं तरच तुम्ही टिकता. ऍब्सोल्युटली. नाही तर किती मोठे मोठे स्टार किड्स येऊन निघून गेले ना. आय नो. नोबडी नोज ऑल्सो की ते कुठे आहेत, ते काय करतात. बरोबर बरोबर बरोबर. सो त्याच्यामुळे मी आता ते जे टोमणे मारणं आणि हे आहे ना, ह्याला मी आता सोडून देते की ठीक आहे, त्यांना असं वाटत असेल, फाईन, इट्स देअर प्रॉब्लेम नॉट माइन. राईट. कारण माझे स्ट्रगल्स मला माहिती आहेत ॲज अ पर्सन, ॲज अ ॲक्टर, ॲज अ रायटर, डिरेक्टर, काय स्ट्रगल्स असतात, आणि ते सगळे स्ट्रगल्स मी केलेले आहेत हेही मला माहिती आहे. सो मी एफर्ट्समध्ये कमी पडलेले नाहीये. आणि ज्यांना मला नसेल, ज्यांना असं वाटत असेल की मी अमरापूरकरांची मुलगी आहे म्हणून मी हे करू नये किंवा करावं, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न. मी मला ज्याच्यात आनंद मिळतो ते मी करते. आय नो. आणि यू आर एन अमेझिंग ह्युमन बिंग आणि सुपर टॅलेंटेड फ्रेंड आय कॅन एव्हर हॅव. ओ थँक्यू सो मच मेघना. आणि मी आता अनाऊन्स करते की आमचा लवकरच एक पिक्चर येतोय. ओ डन डन. आणि मेघना सांगितलंय असं. आणि मेघना त्याच्यात ऍक्टिंग करणार आहे, फक्त व्हीओ नाही करणार आहे. ओके, कमिंग बॅक टू व्हीओ. मेघना, मला हे सांग की हे तर झालं, तू सांगत होतीस की कसं इमोशन फॉलो करायची, पायलट कसा फॉलो करायचा वगैरे वगैरे, पण ज्या वेळेला तुला वेगळा आवाजच काढायचा असतो. हो, म्हणजे आता कसं झालंय ना, आता हे चॅलेंज आहे माझ्यासाठी. जिथे इंडस्ट्रीमध्ये कुठला आवाज अडला जातो किंवा तो राहिला जातो किंवा तो दुसरीकडनं होत नाहीये, तेव्हा मला बोलवलं जातं. हे आता जरा असं ते स्पेशलायझेशन वालं थोडंसं झालंय, त्यामुळे दडपण जास्त वाढलंय माझ्यावर, जबाबदारी वाढली आहे. ऑफकोर्स. सो असं बऱ्याच वेळेला होतं की कुठेतरी काहीतरी अडलंय, आणि जसं मीराबाई चानू त्यांचा जो आवाज आहे तो एक खूप पर्टिक्युलर आवाज आहे. तर मग राजेश साथीजी म्हणून आहेत, म्हणजे प्राची सावेनी माझं नाव सजेस्ट केलं की बहुतेक मेघू क्रॅक करेल, बघा तुम्ही, म्हणजे ऑडिशन घेऊन बघा. आणि मग ते मला इतकं असं दडपण होतं की त्या एवढ्या मोठ्या म्हणजे ग्रेट ॲथलीट आहेत आणि आपल्याला जमेल नाही जमेल. तर मग त्यांनी मला सगळं ना त्यांची डॉक्युमेंटरी दाखवली राजेशजींनी, की कसं ती कुठल्या तळागाळातनं किती मेहनत करून पुढे आली आहे. मग आणि मी जस्ट तेव्हा 7 सिस्टर्सला जाऊन आले होते, त्यामुळे तो ऍक्सेंट मला लक्षात आलं होतं. आपलं ऑब्झर्वेशन रीमा खूप चांगलं असतं, म्हणजे बिईंग ते ऑनच असतं आपलं बटन. तो भोचकपणा असतोच आपल्याला, कोण कसं बोलतंय काय बोलतंय. तर मी जस्ट 7 सिस्टरला जाऊन आल्यामुळे मला तो ऍक्सेंट लक्षात होता. आणि मग मी काय केलं, त्यांचे दुसरे इंटरव्ह्यूज बघितले. ओके. हा, म्हणजे तू अभ्यास केलास त्यांच्या. हा, कारण मला कॅरेक्टर माहिती होतं मीराबाई चानूंसाठी डब करायचंय. मग ते असं थोडंसं ना, त्या त्यांचा एवढा क्लिअर नाहीये, किंवा त्या बोलताना थोडेसे शब्द दाबून चावून बोलतायत. हे करणं, यू कॅन डू इट मिया, यू कॅन डू इट मिया, मिया करो करो. करेक्ट. एक ते यू नो आय डिड दॅट. राईट. सो यू कॅन अंडरस्टँड की जेव्हा तुम्ही इतक्या प्रेशरमध्ये असता की 4 लोक माझ्याकडे बघतायत की माझा टेक चांगला होतोय की नाही, तेव्हा त्यांच्या अपेक्षेला पूर्ण पडणं इज नॉट इझी. नॉट एट ऑल. आणि दे फील युअर अ जादूगर, लाईक तुला करायचंय, आवाज काढायचा. सो मोर देन एनिथिंग मला असं वाटतं ते जे नुआन्सेस असतात ना ते पकडते, त्यांची स्टाईल पकडते. ओके. आवाजाचा पोत थोडा 19-20 झाला तरी चालतो, पण जर तुमचं ते तिचं ते
आणि करेक्ट ते जे आहे त्या फार ओपन नाही होणार, बरोबर, किंवा त्या अशा हाय पिच मध्ये नाही बोलणार. सो ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही थोड्याशा कॅरेक्टरच्या दृष्टीने, तुम्हाला ब्रीफिंग अप्रतिम मिळतं. ओके, म्हणजे हे खूप चांगली गोष्ट आहे की बॅक स्टोरी पासून ते काय हवंय हे तुम्हाला नीट, जर तुम्ही डिरेक्टर्स पेट असाल तर खूप चांगलं ब्रीफिंग फॉलो करायचं. सुपरवायझर जे म्हणतोय ना, राईट, कारण त्यांनी त्या बाजूनी बघितलंय, राईट. मी तर फक्त ते डिलिव्हर करतेय, राईट. सो मला असं वाटतं की अशा वेळेला यू नीड टू अंडरस्टँड की तुमच्या डिरेक्टरला काय हवंय, तुम्हाला काय हवंय ह्याला महत्व नाहीये, बरोबर, कारण तो ऑडियन्सच्या दृष्टीने बघतोय, तुम्ही आर्टिस्ट म्हणून काम करताय. सो तेव्हा थोडं तुमचं ओपिनियन बाजूला ठेवा आणि जे डिरेक्टर सांगतायत ते जर ऐकलं करेक्ट, तर मला वाटतं की त्याचा 100% रिझल्ट येऊ शकतो. डेफिनेटली ॲज अ डिरेक्टर आय डेफिनेटली अग्री. ऑल आर्टिस्ट शुड डू दिस. सो माधुरी जींसाठी इट्स बीन अ प्लेजर. माय नेक्स्ट क्वेश्चन आय नो, आय गॉट इट. जेव्हा स्पेशलायझेशन मध्ये आली जाहिरातीसाठी माधुरीचा आवाज. सो त्यांचं जस्ट लग्न झालं होतं आणि त्या US ला गेल्या होत्या. तेव्हा हीच तर प्रेमाची गंमत आहे नावाचं त्यांचं एक काहीतरी नाटकाचं त्यांनी प्रमोशन केलं होतं, किंवा त्या नाटकाला गेल्या होत्या आणि त्यांना ते आवडलं होतं आणि तोपर्यंत त्या US ला गेल्या होत्या. तर त्यांना कोणीच मिळत नव्हतं जे त्यांच्यासाठी डब करेल. मग मला विचारलं गेलं नेहमीप्रमाणे, मग मी त्याचं हीच तर प्रेमाची गंमत आहे. सो की त्या कसं बोलतील, सो तो विचार केला आणि मला फक्त त्यांचं लाफ्टर मिळालं आणि मग त्याच्यावरून मग मी ते करत गेले. मग एक त्यांनी दिवाळीमध्ये फटाके कसे तुम्ही प्रेमाने लावायला पाहिजेत आणि मुलांनी कसं, त्याचं एक त्यांनी केलं होतं. मग ते मला वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांच्या आवाजात करायला मिळालं. बेटा मराठीमध्ये मी डब केलंय, जमाई राजा मी त्यांच्यासाठी मराठीमध्ये डब केलंय, शेमारू मध्ये अवेलेबल आहे. आणि बकेट लिस्ट साठी सुद्धा मी त्यांना हिंदीमध्ये डब केलंय, पण तो रिलीज नाही झाला कधी, म्हणजे त्या आवाजात आला नाही, पण तुम्ही ट्रॅक बनवून ठेवला होता. सो माझ्यासाठी सुद्धा ही प्रॅक्टिस आहे इन अ वे, राईट, की करायचं. आता कसं झालं, त्रिभंग जेव्हा मी काजोल मॅम साठी मराठीमध्ये डब केला, त्याच्यानंतर तानाजीला स्वतःच त्या म्हणाल्या की तुम्ही करून घ्या कोणाकडनं तरी, किंवा म्हणजे, आणि मग तानाजीमध्ये चेतन सशीतल यांनी अजय देवगण डब केलेत आणि मी काजोल मॅम ना डब केलं. राईट, बिकॉज दिस इज, कारण हे जे आवाज आहेत माधुरी दीक्षित किंवा काजोल मॅम यांचे आवाज असे प्रेक्षकांच्या कानात बसलेले आहेत, ते इमॅजिनच नाही करू शकत आणि पटकन पकडतील जर दुसरं कोणी केलं. खरी गोष्ट आहे. आणि व्हॉट अ चॅलेंज इट मस्ट. इट इज, बिकॉज माझ्या डोक्यात ते दिल तो पागल आहे, कुछ कुछ होता है वालेच आहेत ना, पण आता जे त्यांचे मूवीज आहेत त्याच्यामध्ये एक 20 वर्षाची गॅप आहे आणि त्यांचं पण एज त्याप्रमाणे. एक्झॅक्टली. सो प्लीज तुम्ही बघा माझ्यासाठी तानाजी बघा, सावित्रीबाई बघा, कारण त्याच्यामध्ये ती राहुल ते नाही करू शकत. एक सावित्रीबाईंचा घरंदाजपणा त्याच्यामध्ये आला पाहिजे. सो इट्स अ टास्क, पण देवाच्या कृपेने हे सगळं मॅनेज होतंय आणि अजून तरी फॅन्टास्टिक स्वामींची कृपा आहे. स्वामींची डेफिनेटली तुझ्यावर कृपा आहे. मला दुसरं हे विचारायचं की हे झालं आपल्या काजोल किंवा माधुरी दीक्षित यांच्याबद्दल झालं, पण समवन लाईक पॅमेला अँडरसन, ओके, म्हणजे आपल्या कॉलेजचे डेज जर तू आठवलेस, त्यावेळेला शी वॉज लाईक द हॉट थिंग. सो जेव्हा तिच्यासाठी तू बेवॉटसाठी आवाज दिलास किंवा इतर, आय थिंक वन मोर सिरीज यू व्हॅलेरी अँड प्रोटेक्शन VIP, करेक्ट. सो शी कम्स विथ एन ऑरा, बरोबर, आणि भाषा वेगळी आहे, त्याच्यामुळे तू आवाज तसाच्या तसा नाही दिलास तरी इट डझंट मॅटर. पण तो जो तिचा एक ऑरा आहे सेक्सीनेसचा किंवा ह्याचा, तो आणणं इज मॅन्डेटरी. येस. सो रीमा, बिलीव्ह मी, म्हणजे इतकं फनी होतं हे. मी एक कुर्ता, आय एम मोर इन टू कुर्ताज, ओके, आणि एक वेणी असे लांब एक वेणी आणि असं मी कुंकू बिंकू लावून त्या स्टुडिओमध्ये गेले पॅमेला डब करायला. सो यू कॅन इमॅजिन टिपिकल मराठी मुलगी गोइंग टू द स्टुडिओ. आणि मग ते त्याच्यावर तुझं वय काय होतं? 18, प्रॉब्ली 18-20, लहान कॉलेज संपलं होतं जस्ट 20. करेक्ट. सो तिथे जाऊन बसले मग मी, आणि मग नंतर जो काया प्रवेश झाला माझ्यामध्ये शिरली तुझ्या. मला आई विचारत होती घरी की अगं तू डब केलंस. आई वॉज मोर एक्सायटेड देन मी, कारण पॅमेलाला डब करायचं म्हणजे इट्स नॉट इझी, राईट? करेक्ट. तर मी तिला म्हटलं की अगं आपण
नाही का, त्या दिवशी बारशाला गेलो होतो. ते म्हणाले व्हॉट, काय म्हणजे असं काय, बारशाचा काय संबंध? म्हटलं तू चांदीचं त्यांना असं भांड दिलंस, हा त्याचं काय म्हणजे. तर मग आपण त्याच्या नाव नाही का लिहिलं असं की का 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 म्हटलं तो साऊंड मी त्या पॅमेलासाठी लक्षात ठेवून वापरला. That tape was stolen from me and Tommy Lee Jones from Malibu Mansion and you know what. म्हणजे हे मी आता थोडं एक्झॅजरेट केलं, पण यू कॅन अंडरस्टँड ना की तो कुठला, तो जो एक सुरीपणा होता ज्या भांड्यावर नाव लिहायचं, तो साऊंड कुठेतरी लक्षात होता. सो तो साऊंड जर ह्याच्यात आला आणि त्याच्यात मी शब्द घातले तर कसा येईल, असं करून मी ती पॅमेलामध्ये शिरले आणि मग तिचं एक्झॅक्ट आवाज मला जमला. हसत होती अर्धा तास. All the boys who have a different image of Pamela Anderson, I'm sure की या एक्सपिरियन्सनी ती इमेज वाईप आउट झालेली असणार आहे आणि भांड्यावरच्या घासल्या जाणाऱ्या त्या आवाजाची इमेज तुमच्या समोर आलेली असणार. सॉरी. नाही पण म्हणजे मला असं फार तसं सेक्सी वगैरे आवाज काढायला सांगितलेस तर मी काढू शकेन, पण मुळात ती मी नाहीये, म्हणजे मला एफर्ट्स घ्यायला लागतात. आर यू गेटिंग मी? मी बिंग अ व्हेरी सिम्पल गर्ल, ते मला त्याच्यासाठी थोडं उसनं अवसान आणून यु नो. आता तुम्हाला एखादी वाक्य दे काहीतरी, तर मी पॅमेला आता तू बोललीस त्या मुलांना कॉम्पन्सेट करायला लागेल मला. चांगलं दे, छोटं दे काहीतरी असं सेक्सीवालाच देते ना काहीतरी. मी ट्राय नाही केलं, मी करून दाखवीन आता. ओके. बिकॉज दॅट्स नॉट मी ॲट ऑल. Does black suit me? Does black suit me? Oh my God. Very nice. I'm sure all the guys. तुम्हाला अजून एखादं वाक्य हवंय का? नाही असं आपण पुढे जाऊया. आता आपण दुसरं बोलूया काहीतरी. आता असं नको बोलूया. आता आपण बोलूया टेलिटबीज बद्दल. लॉंग बॅक, मला आठवत पण नाही. अगं पण टेलिटबीजचं मला तेव्हा मला आठवलं, अदरवाईज मला लक्षात पण नव्हतं. टेलिटबीज हे गेले 20 वर्ष. आय डोंट रिमेंबर, माझ्या लक्षातच नाहीये. हा म्हणजे बार्नी होतं. I love you, you love me, we're a happy family with a big great hug and kiss from me to you. Won't you say you love me too? So you can imagine 30 वर्ष रोज मी काही ना काहीतरी डब करते. म्हणजे इरा झाली तरी माझ्या घरी सेटअप होता. सो 2 वर्ष जरी मी तशी बाहेर नाही पडली तरी माझं काम चालू होतं. पॅन्डेमिक मधून घरून काम करत होते. सो यू कॅन इमॅजिन एव्हरी डे मी काही ना काहीतरी डब करते आणि माझ्याकडे लिहिलेलंच नाहीये. पण मग तुझा आवाज तू कसा मेंटेन करते यार? मेंटेन नाही, बदलला. पूर्वी होता त्याच्यापेक्षा आता देर आर मोर ग्रेन्स इन माय व्हॉइस, देर इज मोर हस्क इन माय व्हॉइस. थँकफुली बेस नाही वाढला माझा. थोडासा जो श्रिल होता एक किंचित एक त्याला हे होतं, त्याला आता थोडासा हस्क आलाय. सो विथ द एज इट डेफिनेटली मॅच्युअर्स, इट चेंजेस. एक्झॅक्टली, दॅट्स व्हॉट आय एम सेइंग की माझी भाची आता 16 वर्षांची आहे. तिने पण हे सगळं पाहिलंय. अर्थात तेव्हा पेपा पिग नव्हतं, पण निंजा हतोरी, डोरेमॉन, हे सगळे आवाज ती बघत मोठी झाली आणि आता माझी मुलगी पण तेच बघते. सो मेक्स अ डिफरन्स. इट मेक्स अ डिफरन्स. आणि जनरेशन्स लव्ह यू, दॅट्स सो कूल. पण मग मला तुला आता हे विचारायचं की ज्या वेळेला एखादं कॅरेक्टर ॲनिमेटेड त्यांचे कारण मुवमेंट्स पण खूप लिमिटेड असतात राईट, आणि यू हॅव टू डब इन अ सर्टन रिदम. सो डे इन अँड डे आउट जेव्हा तुम्ही ते करता, डझंट इट गेट मोनोटनस? येस इट डज, आणि समटाइम्स इट कॅन स्पॉइल युअर व्हॉइस एज वेल. जेव्हा तोच आवाज तुम्ही सतत करता. हो, बिकॉज युअर स्ट्रेनिंग युअर व्हॉइस ना, आणि युअर डुईंग लाईक 52 एपिसोड, सो देर इज अ प्रेशर दॅट यू नीड टू फिनिश 5 एपिसोड्स अ डे और वीक, और दे हॅव डेडलाईन्स. सो यू नो ॲनिमे हॅज इट्स ओन ऑडियन्स. माहिती आहे ना तुला, ॲनिमेसाठी ह्यूज पॉप्युलॅरिटी आहे. आणि आता ॲडल्ट ॲनिमे इज ऑल्सो व्हेरी बिग. ॲब्सोल्युटली. आणि आपल्याला माहित नसतं, बट देस पीपल आउट देअर, दे क्रेझी. एक पाको म्हणून माझं होतं परमॅन मध्ये, किंवा असारी चॅन, मारुको चॅन इज लाईक सुपर हिट कॅरेक्टर आहे मारुको चॅन. त्याच्यात रोबोटॉन म्हणून एक होतं. सो किंवा डोरेमॉन इज अगेन जॅपनीज अॅनिमे म्हटलं तरी हरकत नाही आपण. तर डोरेमॉनचे 2 सीझन झाल्यानंतर रीमा मला त्रास व्हायला लागला सतत. ये देखो, ये गैजेट मैंने तुम्हारे लिए बनाया है. अगर तुमने अपना होमवर्क नहीं किया तो ये मैं तुम्हें नहीं दे सकता. नोबिता,
वगैरे. सो यू कॅन इमॅजिन की ते फास्ट बोलून हाय पिच मध्ये बोलून 4-4, 5-5 एपिसोड एका दिवशी करून मला त्रास व्हायला लागला. आणि आफ्टर 2 सीझन्स मला असं वाटलं की माय व्हॉइस हॅज म्हणजे थोडेसे ग्रेन्स येत आहेत आणि मला बोलायला त्रास होतोय, माझा आवाज दुखतोय, मी चिडचिड करतेय, मी ओव्हरऑल आय एम नॉट कम्फर्टेबल एनी मोर. एक्झॅक्टली. मग मला त्यांना सॉरी म्हणावं लागलं कारण मी अप्रूव्ड व्हॉइस होते. राईट. ऑडिशन दिल्याशिवाय त्याला 3 आहेत, सोनल कौशिक, समृद्धी आणि मी, असं 2-3 आवाज आहेत. आता मला माहित नाही हे अलाउड आहे की नाही आम्हाला सांगायला, पण मी बोलले, मला माफ करा. सो मी माफी मागितली आहे जाहीर. सो ते 2-3 जणी आहेत. सो त्यातले 2 सीझन्स नंतर देन आय सेड नो, आय शुड स्टॉप. बिकॉज यू कॅन फूल अदर्स, यू कॅन फूल युअर सेल्फ. सो जिथे तुमचे लिमिटेशन्स आहेत, तुम्हाला तुमचे वीकनेसेस माहिती आहेत, तुम्ही हे देवानी दिलेली जी नॅचरल गोष्ट आहे त्याला पुश करून किती, म्हणजे पैसे कमवण्यासाठी का नाव कमवण्यासाठी का कशासाठी, यू शुड नो वेअर टू स्टॉप. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला कळलं पाहिजे तुमची रेंज काय आहे. आज मी असं ठरवलं की 1 day old बेबी टू 60 year old लेडी इज माय रेंज. पण ज्या क्षणी मला वाटेल की माझा आवाज ठरत नाहीये, म्हणजे ठराव नाहीये तिकडे, देन आय शुड लिमिट माय सेल्फ. राईट. राईट. तुम्ही एक्सप्लोर करू शकता, पण कुठे, जिथे तुमची कम्फर्ट लेवल आहे त्याच्या पुढे इफ यू पुश युअर सेल्फ तर तुम्ही स्वतःला त्रास देताय. त्या वोकल कॉर्ड्सना तुम्ही डिसरिस्पेक्ट करताय. ट्रू. आय टोटली अग्री. आणि दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लेसन. इनफॅक्ट मध्ये माझी एक पॉडकास्ट संदर्भात मुलाखत झाली तेव्हा मी तेच सांगितलं की तुमचा आधीचा एपिसोड आणि हा एपिसोड याच्यामध्ये तुम्ही डिटिरियरेट होताय का तुम्ही पुढे जाताय, हा विश्वास ठेवणं खूप आवश्यक आहे. आणि लॉट ऑफ पीपल डोंट बिलीव्ह इन दॅट, जे सेल्फ एक्झामिनेशन असतं. सो तू रोजच्या डेली बेसिसवर सेल्फ एक्झामिनेशन करत असशील का ते आपोआप होतं? आता सवय झाली आहे, कारण म्हणजे आधी एवढं मी सजग नव्हते किंवा सेल्फ रिअलायझेशन इतकं नव्हतं जितकं स्पिरिच्युअल प्रॅक्टिस केल्यानंतर यायला लागलं. यु नो व्हॉट हॅपन्स, जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता, जसं मी आता प्राणी किलिंगमध्ये ट्विन हार्ट्स मेडिटेशन करते किंवा मैत्री बोधचे जे काही त्यांचे संबोध ध्यान वगैरे आहेत, तर ते जेव्हा करते तेव्हा तुम्हाला लक्षात येतं एक तुमचा स्वतःचा जो आवाज आहे, एक स्वतः तुम्ही काय करताय, राईट, हे समजण्याची जी समज आहे ती मला असं वाटतं की तुम्ही स्पिरिच्युअली जेव्हा थोडंफार प्रॅक्टिस करता तेव्हा ती येऊ शकते. आणि तिथे तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं हे निर्णय योग्यपणे घेता येऊ शकतात. वाव. सो स्पिरिच्युअल स्ट्रेंथ आणि स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस आर equally important, म्हणजे ॲज इम्पॉर्टंट एज युअर टॅलेंट, आय वुड से. इट इज बिकॉज हे बघ, तुझ्यामध्ये तू टॅलेंट आहे ते सगळं तू हे करतेस, पण जेव्हा तुझी ॲस्ट्रल बॉडी तुला मदत करते वेगवेगळे आवाज काढायला, तेव्हा तुझ्याकडे एक पॉझिटिव्हिटी असली पाहिजे, तेव्हा तुझ्याकडे ती चांगली एनर्जी असली पाहिजे. जर मला कोणाविषयी तरी वाईट विचार मनात येत आहेत किंवा मी कोणाबद्दल तरी गॉसिप करतेय, देन मग मी एवढं चांगलं कसं साऊंड करणार, कारण माझ्याकडे ती चांगली पॉझिटिव्ह एनर्जीच नाहीये जी मला वेगवेगळे आवाज काढायला एनहान्स करेल. इजंट इट? बरोबर. सो जर मी माझ्या पुरताच विचार केला, चांगला विचार केला, तर माझ्याबद्दल चांगलं होईल आणि मला चांगले अजून आवाज काढता येतील. माझा आवाज मी लहान मुलांना ऐकवतेय ग. जर माझं कॅरेक्टर, माझं स्वतःचं मन चांगलं नसेल तर मी त्या मुलांना काय देणार? राईट. आज एका मुलांनी जरी स्माइल केलं तरी इट्स वर्थ. तो अख्खा एपिसोड जो मी 2-2 तास रेकॉर्ड करतेय, त्या मुलाला मी चुकीचा त्यातनं काही संदेश दिला किंवा मला करायचंय म्हणून मी केलं, फक्त पैसे पाहिजेत म्हणून केलं, तर त्याला काहीच अर्थ नाही. पण हेच एक तो मुलगा हसणार आहे, हे सगळं बघून त्याला मज्जा येणार आहे, किंवा त्याची आई स्वयंपाक करता करता लावून देणार आहे आणि तिचा स्वयंपाक पूर्ण होणार आहे. यु नो, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही एका चांगल्या मनानी करता, चांगल्या इंटेन्शननी करता, तेव्हा ती गोष्ट चांगलीच होते. राईट. सो इंटेन्शन इज सो इम्पॉर्टंट. पण मला आता सांग की तू आता 30 वर्ष तरी हे करतेस? येस, मोर दॅन 30 इयर्स. तुला काय वाटतं की ही जी ऑडिओ इंडस्ट्री आहे सगळी, वेअर इज इट हेडेड? आता तर खूपच प्रगल्भ झाली आहे ग. म्हणजे जिथे आम्ही सुरुवात केली तिथे अगदीच थोडी 4-5 असे त्यात ओळखीचे लेजंड्स, आणि म्हणजे चेतन सशीतल म्हणा किंवा यु नो, तर आता ती खूप बदलली आहे. म्हणजे आता मोना घोष म्हणून आहे, तिने साऊंड अँड विजन तिचं आहे, तिने इतकं ते एक्सपांड केलंय की तिचे स्वतःचे एक
10-15 स्टुडिओ असतील. वाव. सो कॅन यू इमॅजिन? किंवा दर्पण मेहता म्हणून आहेत, त्यांनी शुगर मीडियाज, त्यांनी व्हॉइस फेस्ट केलंय, इंडियाज व्हॉइस फेस्ट. सो पूर्ण भारतातले व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट तिकडे भेटतात सगळे डिसेंबरमध्ये, एकमेकांशी बोलतात, सेशन्स असतात. सो खूप स्कोप वाढलेला आहे. सो खूप चांगल्या गोष्टी होत आहेत. राजेश कावा म्हण, शानूर मिर्झा म्हण, संकेत म्हात्रे म्हण, की हे साऊथचे हिरोज डब करून करून ते हिरोज झाले आहेत आता. म्हणजे दे आर सो पॉप्युलर. सो असे खूप चांगले आर्टिस्ट आहेत आणि इंडस्ट्री आता खूप ग्रो करतीये. आणि फक्त व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट नाही आहात, तुम्हाला त्याच्यामध्ये रायटिंगचा जॉब आहे, ट्रान्सलेशनचा जॉब आहे, एडिटरचा जॉब आहे, रेकॉर्डिस्टचा जॉब आहे. देयर आर लॉट ऑफ थिंग. क्यूसी करण्यासाठी पण प्रॉपर हे पाहिजे ना. म्हणजे इतके मोठे मोठे आणि चांगले चांगले जॉब्स ह्याच्यामध्ये आता अवेलेबल आहेत. आणि अपॉर्च्युनिटीज सुद्धा आहेत. आणि मोर अँड मोर कॉन्टेंट इज कमिंग टू इंडिया. इट इज. सो एक आणि लोकल लँग्वेजेस मध्ये सगळीकडे होत आहे. आणि म्हणजे आता बघ ना, ऑस्करला पण जाऊन आलो आपण. सो ती जेव्हा मी बघितलं तेव्हा मी हिंदीतनं बघितलं. इजंट इट? राईट. जरी ते इथे मुंबईत डब झालं नसेल, पण तुम्हाला कळतंय की काय होतंय. सो मला असं वाटतं की इंडस्ट्री इज ग्रोईंग. आणि येस, जर कोणाला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट व्हायचं असेल तर तुम्ही तुमचा स्वतःचा आवाज रेकॉर्ड करा, तो युट्यूबवर टाका किंवा टॅग करा किंवा व्हॉटएव्हर, म्हणजे फॉलो करा लोकांना. आणि योग्य ठिकाणी तेवढं तुम्हाला लक्षात येईलच कुठे जायचं, काय करायचं. आता इन्स्टा, फेसबुक सगळीकडे सगळं अवेलेबल आहे. मेघना पण इन्स्टावर आहे. मेघना टॅग करा. मेघना _एरंडे. ओके. बरं, आमची ना आता एक सेगमेंट आहे. ओके. ठीक आहे, ज्याचं नाव आहे पब्लिक सब जानती है. असे 3 प्रश्न. तर तू पब्लिक को क्या पूछेगी क्योंकि पब्लिक सब जानती है. ऐसे 3 सवाल. सगळ्यांना घाई का असते? वाय देयर इज नो क्यू? ओके. क्यू नाही आहे. हा, म्हणजे कुठेही घाईच असते. तू फ्लाईटमधनं जस्ट लँड झालीस की सगळे बराबर उभे राहून आपले बॅग्स काढ. का? थांबा ना. तर तो सीट सुद्धा निघालेलं नसतं, बेल्टचा हे पण गेलेला नसतो. आणि तेव्हा घाई का असते सगळ्यांना पब्लिक ठिकाणी? दुसरी गोष्ट मी नोटीस केलंय की जे सिनियर सिटीजन्स आहेत किंवा ज्या प्रेग्नंट बायका आहेत किंवा त्यांना असं फार रिस्पेक्ट किंवा महत्व का नाही दिलं जात, जे द्यायला पाहिजे, स्पेशली सिनियर सिटीजन्सना. राईट. की त्यांचा आधी विचार केला गेला पाहिजे. बरोबर. सो एक घाई का असते, क्यू का नसते. दुसरी गोष्ट, जसं मी आता तुला म्हटलं की सिनियर सिटीजन्स आणि ह्यांना अजून देयर शुड बी मोर रिस्पेक्ट. आणि तिसरी गोष्ट जी विच बॉदर्स मी अ लॉट इज हॉन्किंग. ओके. खूप हॉर्न्स आणि खूप ट्रॅफिक. आणि म्हणजे जेव्हा मी वेन आय गो आउट अब्रॉड तेव्हा मला एक हॉर्न सुद्धा ऐकायला येत नाही. मला मी बहिरी झाली की काय असं वाटू शकतं. बट इट्स सो पीसफुल ना. या, तर एवढं हॉर्न आता पुढचं गेल्याशिवाय, सिग्नल सुटल्याशिवाय जाणारच नाही जाऊ शकत. तुम्ही उडून जाणार आहात का? हा एक मला प्रश्न आहे. सो माय 3 पब्लिक सब जानती है इज कि आपको पेशेंस क्यों नहीं है, आप हमेशा इतनी घाई में क्यों रहते हो. सेकेंड इज प्लीज सीनियर सिटीजन्स के बारे में थोड़ा सा सोचो, बी पेशेंट विद देम प्लीज. एंड थर्ड इज नो हॉन्किंग प्लीज. ध्वनी प्रदूषण टाळा प्लीज. फक्त मेघना जे ध्वनी तयार करते तो ऐका. आय मीन बोलताना. येस. ओके, पुढे आता काय प्लॅन्स आहेत? पुढे खूप काय प्लॅन्स आहेत. सगळ्यात आता महत्वाचं मला असं वाटतं की जेव्हा मी सगळ्या एवढ्या लहान मुलांना हसवतीये, त्यांच्यासाठी काम करतेय, तेव्हा मी एक स्वतः आई म्हणून कितपत सक्सेसफुल आहे हे असणं महत्वाचं आहे. नाहीतर हजारो किड्सना हसवून जर माझीच मुलगी हसत नसेल तर देयर इज समथिंग रॉंग अबाउट इट. राईट. सो आता एक ती खूप चांगली व्यक्ती बनावी, हे माझं सगळ्यात मोठं मिशन आहे ऍज अ मदर. वंडरफुल. हा, तिने खूप छान ह्युमन बिईंग असावं आणि तिने स्वतःच्या पायावर उभं राहावं. बस इथपर्यंत मी अपेक्षा करणार आहे. म्हणजे ती हे घेऊन आली परीक्षा, मी म्हटलं पास होशील ना, पास झालं मग. आणि माझा नवरा असं काय बोलतेस तू? म्हटलं नाही, बिकॉज आय डोंट वॉन्ट टू प्रेशराइज हर. शी इज इन 6th राईट नाव IGCSE मध्ये, आणि तिला 7वी आणि 8वीची पुस्तकं आहेत. आणि मला खूप त्रास होतो की का, म्हणजे 7वी आणि 8वीचा पोर्शन का देताय तुम्ही 6वीतल्या मुलीला, हे मला थोडंसं पटत नाही. पण मी तिथे तोंड उघडत नाही, कारण उगाच त्याच्यामध्ये मग ते इराला असं नको वाटायला की हे आपल्या आईला पटत नाही म्हणजे हे चुकीचं आहे. सो लेट हर फॉर्म हर ओन ओपिनियन फर्स्ट ऑफ ऑल. ट्रू. सो आता तू मिशन म्हणशील तर बिंग अ गुड मदर
इज माय फर्स्ट मिशन. आणि पॅन्डेमिकमध्ये ह्याची सुरुवात झाली, कारण त्याच्या आधी मी एवढा स्वयंपाक नव्हते करायचे. यू कॅन अंडरस्टँड, मी 9व्या वर्षापासून बाहेरच आहे. बरोबर. त्यामुळे असं फार, आणि मला एवढी आवडही नाहीये अशी स्वयंपाक पाण्याची, कारण मला खायची आवड नाही मुळात. म्हणजे मला वाटत नाही. वा वा, गुड वन. आपल्या दोघींनाही ऍप्लिकेबल नाही, आपण या चब्बीनेस बद्दल बोलणार आहोत. सो इराला जेव्हा मी पहिल्यांदा असं काय काय करून घालायला सुरुवात केली, आणि द वे शी वुड टेल अदर्स, म्हणजे की माझी मम्मा करते तसं नाहीये, माझ्या आईसारखं नाहीये. मग त्याच्यानंतर मला आलं की आता मीच स्वयंपाक करणार. सो आता तिच्या आईच्या हातची चव अशी मी ती डेव्हलप करते. आणि अजून हे किती इंटरेस्टिंग असतं ना, आपली मुलं आपल्याला काय काय करायला लावतात जे आपण कधी विचारही नसतो केलेला की आपण करू. हो, म्हणजे आणि तेव्हा खरी आईची किंमत कळते. आय नो. म्हणजे आपण काय इझी नाही होत रीमा, तू आणि मी, म्हणजे डूड एक आर्टिस्ट. माझी आई कालच म्हणत होती की आता तू 42 वर्षांची झाली आहेस, सॉरी हे मी कट करणार आहे, की आता तू एवढी मोठी झाली आहेस. आपण मानलं पाहिजे ना. ऐक ना, तू तरीही इन द मिडल ऑफ द डे तुझा फोन येतो, आई मी 15 मिनिटात पोहोचे, मला खूप भूक लागली आहे. की उठली आई करायला. आय नो राईट. सो वन्स अ पेरेंट इज ऑलवेज अ पेरेंट, इट डझंट मॅटर. पण मला हा तुझा गोल आवडला. हा, म्हणजे इफ यू आस्क मी की आता प्लॅन्स काय आहेत माझे, सो लेट्स गो विथ द फ्लो. राईट. आणि ऍक्टिंगचा काय प्लॅन आहे? ऍक्टिंगचा आय वॉन्ट टू गेट बॅक टू ऍक्टिंग. दॅट्स माय फर्स्ट लव्ह, ऑलवेज बीन अँड इज. पण माझं थोडंसं वाढलेलं वजन, जेव्हा गुलजार साहब बोलतात हमला शाखा आणि पुली पुली अच्छी लगती हो, तर ते अच्छी लगती हो. पण जेव्हा ऍक्च्युली आपलं थोडंसं वजन वाढलेलं असतं, तर तुला मी विचारते डिरेक्टर म्हणून, हे मोजमाप कोणी दिलं की चवळीची शेंग असायला पाहिजे, तुम्ही म्हणजे ओके बारीकच असलं पाहिजे, असं कोणी सांगितलं आणि का? आधी तर मी तुला माझं वैयक्तिक मत सांगते. म्हणजे जेवढ्या बारीक मुले त्यांच्यावर आम्ही जळत नाही आहोत, अजिबात नाही. आम्ही हा फक्त एक डिस्कस करतोय की हे नॉर्म्स कोणी बनवले. वी आर सो मच मोर दॅन देम. येस, मोर द मेरियर. नाही, सो मला सगळ्यात आधी तर तुला माझं मत सांगते की हे बघ, चवळीची शेंग आणि आयडियल पॅरामीटर्स असं या जगात काही नसतं, अशा मताची मी आहे. बरं, ठीक आहे. हे झालं माझं मत. दुसरं असं की आपल्याकडे भारतामध्ये सिनेमा जो सुरू झाला किंवा स्क्रीन मीडियम जे सुरू झालं ते एंटरटेनमेंटसाठी म्हणून सुरू झालं. जगभरात तसंच सुरू झालं, पण आपल्याकडे भारतात ते तसंच गेली 100 वर्ष राहिलेलं आहे. आणि त्या सगळ्यामध्ये हिरो कॉन्सेप्ट, की जो हिरो आहे तो, आणि त्याच्या आजूबाजूला जे सगळ्या टिटिलेटिंग गोष्टी लागतात त्या. सो त्याच्यामध्ये एक आई लागते जी इमोशनल सपोर्ट असते, गाणी लागतात चांगली जे लोकांना एंटरटेनमेंटसाठी लागतात, आणि एक सेक्स अपीलसाठी हिरोईन लागते. ओके, सो कुठेतरी वी आर स्टील स्टक देअर. बट लकीली आता गेल्या 8-10 वर्षामध्ये हे बदलतंय. ओके, कारण विषय बदलत आहेत, वेगवेगळे विषय मांडले जातात, सामान्य माणसांचे विषय मांडले जातात. मग मे बी हिंदी असेल, मराठी असेल किंवा हे असेल. सो दॅट इज द रिझन की आयडियल फिगर, आता आयडियल फिगर कोण होती? आशा पारेख होती का आयडियल फिगर? मुमताज होती का आयडियल फिगर? नाही. पण त्यांच्यामध्ये तो गोडवा होता. दे हॅड दॅट सेक्सीनेस इन देअर फेस. त्यावेळेला सोसायटीमध्ये हे ऍक्सेप्टेड होतं. मग हळूहळू ते पॅरामीटर्स बदलत गेले, कारण ऑल्सो आपण वेस्टर्न ह्याचं अनुकरण करत गेलो म्हणून. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जरी असलं, इवन इफ इट इज ट्रू, बट मेघना, द गुड न्यूज फॉर यू अँड मी इज की आता गोष्टी बदलत आहेत. आय होप सो. आणि हेल्दी असणं इज मोर इम्पॉर्टंट. ऍक्टिव्ह असणं, हेल्दी असणं. नो, मी फ्रॉम अन ऍक्ट्रेस पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणते की गोष्टी बदलत आहेत. आता कॅरेक्टर्सला महत्व दिलं जातं. राईट. पूर्वी जर आपण बघितलं तर आता डबल एक्सेल सारखा सिनेमा तू पाहिलास की नाही? इट्स अ वंडरफुल टेक आणि सुंदर चित्रपट. सो त्यांनी जे प्रश्न आहेत ते तसेच्या तसे मांडले आहेत. ओके, आणि हे महत्वाचं आहे. सो स्टोरी टेलिंग आता बदललंय, त्याच्यामुळे होपफुली हे पॅरामीटर्स पण बदलतील मेघना. मग तुम्ही मला आणि रीमाला जास्तीत जास्त स्क्रीनवर बघू शकाल. राईट. पण आय वुड रादर बी बिहाइंड. ठीक आहे, मग ती आम्हाला नाचवेल आणि आम्ही नाचवू. येस, आपण दोघी मिळून कठपुतली का डान्स. आय नो, पण ठीक आहे. मला डेफिनेटली
ऍक्टिंग मध्ये यायला आवडेल, पण मी रोज ऍक्टिंगच करत असते, फक्त ती व्हॉइस ऍक्टिंग असते. आय नो. आणि मला असं जेन्युअनली वाटतं की इट इज मोर चॅलेंजिंग. इट इज. या कारण जेव्हा तुम्ही ऍक्टिंग करत असता, ऑन कॅमेरा असता, तेव्हा तुम्ही असता, राईट. आणि जेव्हा तू व्हॉइस ऍक्टिंग करतेस तेव्हा तू दुसऱ्या कोणाला तरी तो आवाज देत असतेस आणि कॉम्प्लिमेंटिंग त्या माणसाने किंवा त्या व्यक्तीने जे स्क्रीनवर केलंय ते तू कॉम्प्लिमेंट करत असतेस किंवा एनहान्स करत असतेस. दॅट इज मोर टफ. सो यू हॅव डन द टफ पार्ट. आता इझी पार्ट आपण करू. ओके, आता एक फन हे मी तुझ्यासाठी, बिकॉज जे तुझे फॅन आहेत त्यांना हे ऐकायचंच आहे. ओके. सो एक वाक्य मी तुला देते, मराठी वाक्य आहे, ते तू वेगवेगळ्या आवाजांमध्ये आम्हाला म्हणून दाखव. चालेल? येस. सो वाक्य आहे, वा वा, मला खूप आनंद झालाय की मी आज रीमाशी गप्पा मारल्या. ओके. सो पहिलं आहे अँजेलिना जोली. वा वा, मला खूप आनंद झाला की मी रीमाशी गप्पा मारल्या. नाईस. नेक्स्ट, माधुरी दीक्षित. मला खूप आनंद झाला की मी रीमाशी गप्पा मारल्या. खूप वर्षांनी भेटलो नाही का? ग्रेट. निंजा हातोरी. डिंग 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 डिंग. वा वा, मला खूप आनंद झाला, मी रीमाला भेटलो. डिंग 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 डिंग. ओके. नॉडी. वा वा, मला खूप आनंद झाला, मी रीमाला भेटलो. ओके. प्रिन्सेस मॉरबॉक्स फ्रॉम पॉवरपफ गर्ल्स. वा वा, मला खूप आनंद झाला की मी रीमाला भेटले. ओके. आणि अजून एखादा जे तुला हवा असेल ते. मेघना एरंडे. वा वा, मला खूप आनंद झाला, मला रीमा किती वर्षांनी भेटली. हा बेस्ट होता आवाज. कूल. आता आमची एक सेगमेंट आहे. ओके. ठीक आहे, ज्याचं नाव आहे सानविवी. साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. येस. ओके. सो याच्यामध्ये आपल्याला पूर्वी पोस्ट कार्ड असायचे. येस. राईट. सो तसं जर आता तुला एक पोस्ट कार्ड दिलं आणि तुला म्हटलं की तुला ज्यांना लिहायचंय ओके त्यांना लिही, पास्ट, फ्युचर, अलाइव्ह, नॉट अलाइव्ह, एनिथिंग, एव्हरीवन, एनीवन, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? थँक्यू सो मच. हे बापरे, तुम्हाला इमोशनल केलंयस, बिकॉज माझे आई बाबा हॅज डन एव्हरीथिंग फॉर मी. आणि आज मी जी काही आहे ती माझ्या फक्त आई वडिलांमुळे. 8-8 तास स्टुडिओच्या बाहेर बसून राहायचे. मी वेन्सडेला डब करायचे पक्सलीमध्ये, तेव्हा ते बिचारे बाहेर बसून राहायचे माझ्यासाठी. म्हणजे मी एक जस्ट तुला उदाहरण दिलं, असे अनेक. मग कधीतरी आई समजा सोडायला आली तर बाबा ऑफिसमध्ये येत आहेत तर मला पिकअप करायचे. आईने तिची नोकरी सोडली माझ्यासाठी, कारण तिला असं वाटायचं की आपल्या मुलीला एकटं नाही वाटलं पाहिजे, सिक्युअर वाटलं पाहिजे. आज तिला चांगलं पेन्शन मिळालं असतं, बट शी म्हणजे लेफ्ट अ जॉब फॉर मी. त्याच्यानंतर माझी बहीण, जिला असं कधीच वाटलं नाही की अरे आपले आई बाबा बहिणीकडे जास्त लक्ष देत आहेत आणि माझ्याकडे तेवढं लक्ष नाहीये कारण ती या इंडस्ट्रीमध्ये आहे किंवा हिला जास्त फुटेज मिळते, असं तिला कधीच वाटलं नाही. उलट तिने बऱ्याच वेळेला माझे फायनान्सेस पण सांभाळलेले आहेत. सो मला असं वाटतं की जी माझी फॅमिली आहे त्यासाठी मला खूप जास्त थँक्यू म्हणायचंय. सगळ्यात आधी तर माझे आई बाबा, ज्यांनी हे ओळखलं आणि मला प्रोत्साहन दिलं आणि कधीच मला कुठली चुकीची गोष्ट करू नाही दिली. एक जेव्हा तुम्ही अशा एजवर असता जिथे कदाचित तुमचा पाय घसरू शकतो, तिथे कायम त्या दोघांनी माझा हात धरून ठेवला, म्हणून मी कधी घसरले नाही. सो इतक्या त्यांनी पारदर्शकता ठेवली आमच्यामध्ये, म्हणून ती राहिली. आणि आजही जेव्हा मी कामाला जाते तेव्हा ते माझ्या मुलीला सांभाळतात की आम्हाला रोज फोन करून, मी खूप वेंधळी असल्यामुळे एक एक गोष्ट आठवण करून देतात. सो सानविवी टू माय पेरेंट्स, माझी बहीण, आणि आता लग्न झाल्यावर माझा नवरा मला काम करू देतो, त्याचा पूर्ण विश्वास आहे माझ्यावर. तो कधीच असं म्हणत नाही की तुला एवढा उशीर का झाला किंवा तू स्वयंपाक का नाही केलास. तर मला पूर्ण जी स्पेस दिली आहे त्यांनी, त्यासाठी खूप थँक्यू. आणि माझ्या सासूबाई आणि माझा दीर, जो मी शूटिंगला किंवा खूप दौऱ्यांवर जाते तेव्हा माझ्या मुलीला स्वतः म्हणजे आईसारखं सांभाळतात आणि मला काम करायची संधी देतात. आणि एक घराचा सपोर्ट नसेल तर आपण काहीही करू शकत नाही ॲज अ स्त्री. आय अग्री. त्यामुळे मी डेफिनेटली हे सानविवी माझ्या परिवाराला, कुटुंबाला, माझ्या फॅमिलीला डेडिकेट करते की तुम्ही आहात म्हणून मी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवाचे आभार मानते की त्यांनी मला ही कला दिली
आणि प्रेक्षकांचे आभार की त्यांनी मला ही संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद. किती सुंदर, किती सुंदर. आणि मला पण तुला धन्यवाद म्हणायचं. कारण मी तुला सांगते की ज्या वेळेला मी पॉडकास्ट सुरू केलं ना, त्यावेळेला मला असं झालं होतं की यार मी डिरेक्टर आहे, मी रायटर आहे, मी पॉडकास्ट करू का नको करू का काय, राईट. पण त्यावेळेला काही आपल्या डोक्यात असे असतात ना की नाही हे ह्याच्यातही करता येतं, ह्याच्यातही आपण करू शकतो. यू वर वन ऑफ दोज पीपल who I felt that look where she is, look what she has done. ट्राय तर करू आपण. थँक्यू. ओके, सो थँक्यू. ती इन्स्पिरेशन तुझ्याही नकळत तू माझी इन्स्पिरेशन मी तुला विचारणार होते अगदी जाता जाता की या पॉडकास्टने तुला काय दिलं. फ्रँकली सांगायचं तर या पॉडकास्टनी ना मला माझी इंडिव्हिज्युअल ओळख दिली. म्हणजे आपण ज्या आधीच्या प्रश्नाबद्दल बोललो की सगळेजण माझ्याकडे, ऑफकोर्स मी बाबांची मुलगी आणि मला त्याचा खूप अभिमान आहे, त्याच्याबद्दल नो टूज अबाउट इट. पण कोणीही आज हे नाही म्हणू शकत की हे सरांनी केलंय, हे मी केलंय. आणि ते एक कुठेतरी मला या पॉडकास्टनी दिलं. सो या. आणि ज्या प्रेमाने सगळेजण ऐकतायत तेवढा त्यांचा तासभर आपल्याला देतायत, ते आपला एक भाग आहेत, ही सुद्धा किती छान भावना आहे. खूपच. आणि वेगवेगळे हे येतात, सजेशन्स येतात, तुम्ही यांची मुलाखत घ्या, हे करा, किंवा माझ्या आधी जे काही पॉडकास्ट आहेत ते ऐकून आत्ता 2 वर्षांनंतरही मेसेजेस येतात की हा एपिसोड खूप चांगला झालाय. सो हे लोकांचं प्रेम जे मिळतं ते खूप महत्वाचं असतं. आणि आय थिंक तुला तर ते अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांचं मिळालेलं आहे. सो आपण दोघेही खूप लकी आहोत की आपल्यावर हे आशीर्वाद लोकांचे सगळ्यांचे आहेत. आणि थँक्यू सो मच, तू आलीस, आमच्याशी गप्पा मारल्यास. आमची ही पूर्ण जी तरुणांची टीम आहे ते सगळे असे एक्साइटेड होते की ओ माय गॉड, डोरेमॉनचा आवाज. तू बघितला असं सगळे येऊन तुला भेटून गेले. सो असंच कंटिन्यू राहा बरीच वर्ष, अजून पुढच्या अजून काही पिढ्या तुला घडवायच्या आहेत.